तुम्ही मला सांगा की आपण शेवटचं केव्हा शांत होतो, की लाईक मन आपलं अत्यंत शांत आहे आणि आपल्या मनामध्ये विचार येत नाही आहेत. असं फार क्वचित होतं की नाही, आपल्या मनामध्ये सतत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काही ना काहीतरी विचार चालूच असतात. ते एकतर आपल्या भविष्याबद्दल असतात, सततची चिंता असते, किंवा आपल्या पास्टमधल्या गोष्टी असतात. हा व्हिडिओ केवळ स्त्रियांसाठी नाही आहे, पण जर तुम्ही स्त्री असाल आणि सतत चिंताग्रस्त असाल किंवा सतत थकलेला असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर पूर्णपणे हा व्हिडिओ नक्की बघा. शांततेसाठी आपण एखाद्या ट्रिपला जातो, हिमालयाची ट्रिप असो किंवा एखाद्या समुद्रकिनारी छानपैकी सहल करतो आणि मन अगदी प्रसन्न होतं. पण पुन्हा जेव्हा आपण घरी येतो तेव्हा पुन्हा तेच टेन्शन आणि तेच डेली रुटीन सुरू होतं. उदाहरण घेऊया. ओके, 2 स्त्रिया आहेत. पहिली स्त्री आहे जी स्वतःला वेळ देण्यासाठी नेहमी बाहेर फिरायला जाते, वेकेशन करते. परंतु जेव्हा ती वेकेशनला जाते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये सतत घरची चिंता असते, घरची लिस्ट बनवत असते, ती ईमेल्स चेक करत असते, ऑफिसचं टेन्शन असतं. तिच्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड सतत तेच चालू असतं. आणि दुसरीकडे दुसरी स्त्री आहे, ती फार कमी वेकेशनला जाते, परंतु ती प्रत्येक दिवस जो आहे तो खूप छानपणे जगते. ज्या कामामध्ये आहे तिचं मन त्याच कामामध्ये असते. जर ती चहा पित असते तेव्हा तिचं मन सुद्धा त्या चहाच्या कपामध्येच असतं. शांतता ही काही वेकेशनची जागा नाही आहे, कुठलीही जागा नाही, तर ही आपल्या मनाची अवस्था आहे. आता खरा प्रश्न, आपण शांत का राहत नाही? आपल्याला माहिती आहे, मग आपण शांत का राहत नाही? याचं उत्तर आहे आपली मज्जासंस्था, म्हणजेच नर्वस सिस्टम. आपला मेंदू हा सतत एकाच कामावर असतो 24 तास 365 दिवस. आणि ते काम म्हणजे पुढे धोका आहे का, धोका आहे का, धोका आहे का. आदिमानव काळामध्ये ही सिस्टीम खूप उपयुक्त होती, कारण की त्यावेळेस अचानक कुठली पण दुर्घटना घडू शकत होती. जंगलामध्ये अचानक वाघ येऊ शकत होते, पण आपल्या घरामध्ये अचानक वाघ येणार नाहीये. काही ठिकाणी अपवाद सोड. त्या काळामध्ये त्या अलर्टची फार गरज होती, परंतु आपला मेंदू आजही तितकाच अलर्ट आहे. उदाहरणार्थ, सासूने कमेंट केलं की जेवणात आज जरा मीठ जास्तच आहे, बस एवढंच. लगेच सुनेच्या मनामध्ये विचार येतात की ह्यांनी मला नाकारलं, मी पुरेशी नाही आहे का, किंवा सतत माझ्याबद्दल असेच विचार केले जातात, बस. आपला मेंदू 3 गोष्टींसाठी सतत सतर्क असतो. पहिली म्हणजे सुरक्षितता, सेफ्टी. आपण सेफ तर आहोत ना, कुणी मला नाकारलं तर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वर्थीनेस, योग्यता. म्हणजे मी पुरेशी आहे ना, मी चांगली आई आहे ना, मी चांगली बायको आहे ना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नियंत्रण, सगळं माझ्या हातात आहे ना, आणि नसेल तर. या 3 गोष्टींमुळे आपण कधीच आराम करत नाही. रात्री झोपताना उद्याचा डबा काय करायचा आहे, मुलाचा प्रोजेक्ट करायचा आहे, नवऱ्याने असं का बोललं, आपण झोपतो पण खरंच विश्रांती होत नाही. पण आपल्याला त्याला आता पुन्हा प्रशिक्षित करायचं आहे. पण आता करायचं काय? 3 गोष्टी आहेत, साध्या, सोप्या पण खोल. म्हणजे सुरुवात आपण हळूहळू करायची. कुठली पण गोष्ट करताना हळूहळू करणं. अगदी कप खाली ठेवण्यापासून फोन हातातला खाली ठेवण्यापर्यंत. एक ऋषी होते, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इतके शांत कसे असता. त्या ऋषींनी सांगितलं की जेव्हा जेवतो तेव्हा मी जेवणच करत असतो, जेव्हा मी चालतो तेव्हा मी चालतच असतो, आणि जेव्हा मी बोलतो तेव्हा मी बोलत असतो. शिष्य म्हणाले बस एवढंच? गुरु म्हणाले की हो एवढंच, परंतु हीच गोष्ट खूप अवघड आहे. ज्यावेळेस आपण जेवत असतो आपल्या डोक्यात वेगळे विचार असतात. जेव्हा आपण कुणीतरी बोलत असेल तेव्हा पण आपलं पूर्णपणे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नसतं. इव्हन आता सुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू आहेत, तुमचं पूर्ण लक्ष या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही ऐकताय, परंतु अर्ध लक्ष हे तुमच्या विचारांकडे आहे. विश्रांतीसाठी स्वतःला वेळ द्या. प्रामाणिकपणे सांगा, स्वतःसाठी शेवटचा कधी वेळ काढला होता? आपण नेहमी आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, घरासाठी, आई वडिलांसाठी वेळ काढतो, परंतु आपण स्वतःसाठी किती वेळ काढतो? किती जण आहे जे स्वतःसाठी वेळ काढतात? आणि स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे केवळ स्क्रोल करत बसणं किंवा टीव्ही पाहणं नाही, तर आपण एका ठिकाणी शांत, बिना मोबाईलचे आणि बिना टीव्हीचे, कुठलाही विदाऊट एनी एंटरटेनमेंट स्वतःकडे किती लक्ष दिलं आहे, स्वतःच्या मनाला किती शांत केलं आहे. याचसाठी मी तुम्हाला सांगणार आहे, आज दिवसातले फक्त 15 मिनिटं किंवा 5 मिनिट स्वतःसाठी एका निवांत शांत जागी बसा. विमानामध्ये एमर्जन्सीसाठी आपल्याला ऑक्सिजन मास्क येतात, तेव्हा ते आपल्याला सांगतात की पहिला ऑक्सिजन मास्क आपण स्वतःसाठी वापरा. पण आधी स्वतःला मदत करा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. जर आपणच बेशुद्ध पडलो तर बाजूचं आपण मदत कशी करणार, राईट? स्वतःला वेळ देणं म्हणजे काही सेल्फिशनेस नाही आहे. जेव्हा स्वतःला आपण वेळ देतो तेव्हा आपण शांत होतो, आपलं घर शांत होतं, मुलं शांत होतात. त्यामुळे हे दिवसातले 5 मिनिट स्वतःसाठी काढा, ज्याच्यामध्ये तुम्ही निवांत बसलेले असाल, तुम्ही आणि तुमचा श्वास, ह्या 2च गोष्टी असतात. पाय नंबर 3,
छोट्या संकटांना मोठी संकट बनवू नका. तुम्ही एखादी गोष्ट चुकीच्या ठिकाणी ठेवली आहे म्हणून चिडला आहात का? रात्रभर झोप नाही लागली आहे, पण हीच गोष्ट 8 दिवसांनी लक्षात पण राहत नाही, कारण की हे संकट खूप मोठं नव्हतंच. हे संकट फार छोटं होतं, परंतु त्याचा तात्पुरता परिणाम हा इतका मोठा असतो की आपल्याला मोठं संकट आल्यासारखं दुःख होतं. एक वृद्ध आजी होत्या, त्या अजिबात रागवायच्या नाही. त्यांना विचारलं होतं, तुम्ही अजिबात रागवत कशा नाही? त्या मला म्हणाल्या की मी स्वतःला आधी एक प्रश्न विचारते की हीच गोष्ट 5 वर्षांनी मला फरक पडणार आहे का? याने 5 वर्षांनंतर देखील मला एवढाच राग येणार आहे का? जर याचं उत्तर नाही असेल, 80% गोष्टी या रागच देत नाही. मग आज त्यावर काय एनर्जी खर्च करावी? छोट्या गोष्टींना छोट्याच ठेवा, मोठ्या गोष्टींसाठी एनर्जी राखून ठेवा. ही एक कला आहे, ही शिकता आली पाहिजे. मग आपण आज काय शिकलो? मन शांत राहण्यासाठी. एक, शांतता ही जागा नाही आहे, तर मनाची एक अवस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शांत राहू शकत नाही, कारण आपला मेंदू सतत नियंत्रण, सुरक्षितता, योग्यता या गोष्टी शोधत असतो. आणि तिसरं म्हणजे उपाय. ह्याच्यावरती उपाय काय? तर आपण आपली गती जरा हळू करा, स्वतःसाठी वेळ काढा, छोट्या संकटांना मोठं करू नका. शांत स्त्री ही अजिबात कमकुवत नसते. शांत स्त्री सगळ्यात ताकदवान स्त्री असते, कारण तिने ठरवलंय की कशावरती रिॲक्ट करायचं, कशावरती एनर्जी खर्च करायची. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की शांत राहण्यासाठी तुम्हाला कठीण काय वाटतं. थँक्यू.